मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये धाराशिवला नियोजित कार्यक्रम होता आमचा, माझा आणि माझ्या मित्राचा, आणि रस्त्यामध्ये लागत होतं भाग्यश्री हॉटेल. आणि आम्ही ठरवलं की भाग्यश्री हॉटेलला जायचं, जेवण करायचं आणि जेवण कसं आहे हे सोशल मीडियावर सांगायचं, म्हणजे रिव्ह्यू करायचं थोडक्यात. म्हणजे आमचं काय असं ठरलं नव्हतं, प्लॅन नव्हता, अनप्लॅन्ड आम्ही गेलो होतो. आणि त्याचे व्हिडिओ आम्ही केले, त्याच्यानंतर व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकला आणि 5-10 लाख लोकांपर्यंत ते व्हिडिओ गेले. आणि अनेक कमेंट सुद्धा आले, म्हणजे जेवढं लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय त्यानंतर ना अनेक कमेंट सुद्धा येतात. मग त्या कमेंट्समध्ये काही सकारात्मक होते, काही निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक सुद्धा होते. की काही लोकांचं म्हणणं आहे की गरीबाला कशाला त्रास देताय, मापा काढायला आल्यात वगैरे वगैरे. आता हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ज्या वेळेला तुम्ही सोशल मीडियावर काही टाकताय तर हे सोशल झालं, त्यांचा अधिकार आहे. पण ज्या वेळेला तुम्ही काहीतरी रिव्ह्यू करताय तर तुम्ही स्वतःचं मत मांडताय. ज्या वेळेला काही लोक आम्हाला म्हणतात की मापा काढायला आलं, तुम्ही या, तुम्ही मापा काढून दाखवा, एवढा एक सल्ला असेल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, खरंच हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे हायजीनचा विषय 100% आहे. त्याचं कारण सांगतो. कारण हॉटेलच्या बरोबर तोंडासमोर, म्हणजे एंट्रीच्या गेटच्या समोर हॉटेल भाग्यश्रीचे मालक हे बकरे कापतात. आणि ते बकरे कापल्यानंतर ना तिथं माशा जमा होतात. आणि बरोबर त्याच्या बाजूलाच, त्या जिथं बकरे कापतात त्याच्या बाजूलाच त्यांची नवी बकरी बांधलेली असतात. जवळजवळ 40-50 बकरी बांधलेली असतात. आणि त्या सर्व बकऱ्यांच्या मलमूत्राचा असेल किंवा ते बकरे कापल्यानंतर तिथं जी घाण पडते बकऱ्याची किंवा रक्त वगैरे सांडतंय, त्याच्यामुळे ते धुवत सुद्धा असतील, पण तरी सुद्धा ते पूर्णपणे जात नाही. त्यामुळे माशा प्रचंड प्रमाणात माशा तिथं तुम्हाला दिसतात. आणि त्या सगळ्या माशा आतमध्ये पण येतात. आणि दुसरी गोष्ट, सर्व्हिसवर आम्ही बोललो होतो की खरंच प्रमाणापेक्षा जास्त सर्व्हिसमध्ये कमतरता आम्हाला जाणवली. कारण अचानकपणे फेमस झालेला आहे. एका वेळेला 200-200 लोक जेवण करत असतील तर सर्व्हिसवर परिणाम होतोच. सर्व्हिसवर परिणाम होत नाही असं मी कधीच म्हणणार नाही, पण त्या गोष्टी मॅनेज करणं अपेक्षित आहे. कारण 1000-2000 लोक तुमच्या हॉटेलला दिवसाला जर भेट देत असतील तर तुमचा स्टाफ कमीत कमी 40-50च्या पुढे असला पाहिजे. आणि आचारी वगैरे तर ते स्वतःच आहेत. त्यामुळे ढवारा जेवण जे आहे ते हॉटेल भाग्यश्रीचे मालक सर्वेसर्वाच बनवतात. त्यामुळे स्टाफ वाढवणं गरजेचं आहे. स्टाफला फ्रस्ट्रेशन किंवा मॉब हँडलिंग शिकवलं पाहिजे त्यांनी. आता या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. बेसिन एकच आहे आणि ती बेसिन सुद्धा घाण आहे. त्याच्यात हात धुवून लोक जेवायला कसं बसायचं, हा सुद्धा प्रश्न पडतो. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं ऑब्झर्व केलेल्या आहेत. तुम्ही नक्की जा, भेट द्या आणि तुमचा अनुभव तुमच्या चॅनलवर टाका आणि मला टॅग करा.